नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. वर्षातून 6व्यांदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. राज्यातलं सत्ताधारी महायुती सरकार जरांगेंच्या उपोषणाची दखल घेत नाही अशा प्रकारचा आरोप केला जातोय. या उपोषणाच्या दरम्यानसुद्धा महायुतीचे अनेक नेते सातत्याने सांगतायत की ओबीसी कोट्याला आम्ही कोणत्याही प्रकारे धक्का लावू देणार नाही. याबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारची संदिग्धता दिसत नाही. त्यामुळे जरांगेंच्या उपोषणाचे लाभार्थी असलेल्या विरोधकांवर जबाबदारी वाढलेली आहे. विरोधकांनी जरांगेंची जाऊन गाठभेट घेतली पाहिजे. त्यांना असं आश्वासन दिलं पाहिजे, जर आम्ही सत्तेवर आलो तर ओबीसी कोट्यातून निश्चितपणे मराठ्यांना आरक्षण देऊ. त्यांना ज्यूस पाजायला पाहिजे, त्यांचं उपोषण सोडवलं पाहिजे. संभाजीराजे जरांगेंच्या उपोषणामुळे प्रचंड चिंतातूर झालेले आहेत आणि या चिंतातूर अवस्थेमध्ये त्यांनी विरोधकांवर घणाघात केलेला आहे. रोज मरे त्याला कोण रडे असं म्हणतात. जरांगेंची परिस्थिती अशीच झालेली आहे. सततच्या उपोषणामुळे आणि सततच्या आंदोलनामुळे दरवेळी त्यांच्याबद्दल नवं छापायचं काय, दरवेळी त्यांच्याबद्दल नवं बोलायचं काय, अशी चिंता मीडियालासुद्धा पडलेली असते. संभाजीराजे त्यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये गेले. त्यांनी जरांगेंच्या प्रकृतीची चौकशी केली. जरांगेंच्या उपोषण प्रकरणी महायुतीचं सरकार हातावर हात ठेवून बसलं आहे अशा प्रकारचा घणाघात त्यांनी केला. विरोधकसुद्धा या प्रकरणी बघ्याची भूमिका घेत आहेत अशा प्रकारचा आरोप संभाजीराजे यांनी केला. संभाजीराजे यांनी विरोधकांना जरा जास्त झापलं आणि ते योग्यसुद्धा आहे, कारण जरांगे मैदानात आहेत ते मुळात या विरोधकांमुळे. जरांगेंचं आणि विरोधकांचं लक्षसुद्धा एक आहे आणि ते एकमेव लक्ष म्हणजे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना जरांगे निवांत होते. त्यांना अजिबात चिंता नव्हती, कारण सत्ता शरद पवारांच्या हाती होती. शरद पवार ज्यांची राजकीय कारकीर्द 5 दशकांपेक्षा जास्त आहे आणि सुरुवातीच्या काळापासून ते फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी लढत होते. शरद पवार महाराष्ट्रामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री झाले. 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते. 1999 ते 2014 अशी 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं. शरद पवार या सरकारचे रिमोट कंट्रोल होते आणि या प्रदीर्घ कालखंडामध्ये शरद पवारांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त मराठा आरक्षण होतं. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आंदोलनं केली. मराठा आरक्षणासाठी त्यांनी उपोषणं केली. मराठा आरक्षण सोडून शरद पवारांनी कोणत्याही विषयाची चिंता नाही केली. लोकांचं असं म्हणणं आहे की शरद पवार सत्तेवर असताना त्यांनी IPLचे सामने भरवले, त्यांनी लवासाची निर्मिती केली. शरद पवारांनी संभाजी ब्रिगेडसारख्या जातवादी संघटना स्थापन केल्या आणि त्या संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला. परंतु हा लोकांचा निव्वळ गैरसमज आहे. शरद पवार जगत होते मराठा आरक्षणासाठी. शरद पवारांची संपूर्ण कारकीर्द ही मराठा आरक्षणाला वाहिलेली होती आणि त्यामुळे जेव्हा शरद पवार सत्तेवर होते तेव्हा जरांगे निवांत होते. त्यांना मराठा आरक्षणाची अजिबात चिंता नव्हती. शरद पवारांचे हे प्रदीर्घकालीन प्रयत्न अपयशी ठरले ते एकाच माणसामुळे आणि तो माणूस म्हणजे भाजपचा नेता देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्यामुळे शरद पवार सत्तेवर असूनसुद्धा मराठ्यांना कधी आरक्षण मिळालं नाही आणि त्याच्यामुळे जरांगे हे कडवट फडणवीस विरोधी बनले. महाराष्ट्रातले तमाम सहकार सम्राट, साखर सम्राट हे शरद पवारांच्या उजळीने पाणी पित होते आणि हा मामला अनेक दशकं सुरू होता. तरीसुद्धा मराठा गरीब राहिला, वंचित राहिला, तो देवेंद्र फडणवीसांमुळे. शरद पवारांनी प्रचंड प्रयत्न केले, परंतु देवेंद्र फडणवीस गेली 50 वर्षे त्यांना खो घालत आहेत. सुप्रिया सुळे अनेकदा बारामतीच्या खासदार झाल्या. संसदेमध्ये सतत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरला. संसद अक्षरशः गदागदा हलवली आणि त्याचमुळे बहुधा त्यांना संसदरत्न हा पुरस्कार अनेकदा मिळाला. रोहित पवारांचे केस पांढरे झाले, तो मराठा आरक्षणाचा विचार करूनच. अख्खं पवार खानदान मराठा आरक्षणासाठी इतकं जबरदस्त मेहनत करत होतं, परंतु देवेंद्र फडणवीसांमुळे शरद पवारांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. देवेंद्र फडणवीस राजकारणात नसतानापासून मराठा आरक्षणाला विरोध करतायत. शरद पवारांच्या इतक्या प्रयत्नानंतर शरद पवारांना जर यश मिळालं नसेल तर त्याला कारणीभूत केवळ देवेंद्र फडणवीस आहेत असा विचार करून मनोज जरांगे पाटील हे फक्त मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेले नाही आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस यांना गाडायचं आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गेली 50 वर्ष मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांना जन्मजात तळमळ होती आणि या तळमळीमुळे तळमळत त्यांनी गेली 50-60 वर्ष राजकारण केलं. असं जर मी कुणाला सांगितलं तर ज्यांना शरद पवारांचं राजकारण माहिती आहे ते कदाचित याला विनोद म्हणतील, सरकॅझम म्हणतील, उपहास म्हणतील, परंतु मनोज जरांगे पाटील या व्यक्तीचा याच्यावर ठाम विश्वास दिसतो. रोहित पवारांनी हे त्यांना व्यवस्थित पटवून सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील हे रोहित पवार यांच्या सांगण्यामुळेच या आंदोलनात उतरले. त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. अंतरावली सराटीमध्ये जेव्हा पोलिसांनी लाठीमार केला, त्या लाठीमारानंतर मनोज जरांगे पाटील हे आपलं चंबू गबाळं आवरून
आपल्या घरी परतले होते, परंतु रोहित पवार, राजेश टोपे हे 2 नेते त्यांच्या घरी गेले, त्यांची समजूत काढली आणि त्यांना पुन्हा एकदा उपोषणाच्या मैदानामध्ये उतरवलं. याची चर्चा बरीच झाली, परंतु अखेर रोहित पवारांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की ते मनोज जरांगे यांच्या घरी गेले होते. त्यांची समजूत काढून त्यांना परत आणण्याचं काम रोहित पवारांनीच केलं. आंदोलन सोडून घरी परतलेले मनोज जरांगे पाटील जर रोहित पवार यांच्या सांगण्यावरून पुन्हा उपोषण सुरू करतात, तर ते रोहित पवार यांच्या सांगण्यावरून उपोषण मागेसुद्धा घेऊ शकतात, ज्यूससुद्धा पिऊ शकतात. म्हणून आमचं रोहित पवारांना सांगणं आहे की जरांगेंची प्रकृती थोडी ढासळली आहे, त्याच्यामुळे रोहित पवारांनी तातडीने अंतरावली सराटीमध्ये प्रयाण करावं आणि मनोज जरांगेंना ज्यूस पाजावा. फक्त तो ज्यूस शुगर फ्री असेल याची काळजी घ्यावी, कारण एखादी व्यक्ती जेव्हा उपोषण करते तेव्हा त्याची शुगर लेवल ढासळते, कमी होते, खालावते. अर्थात हा सर्वसामान्यांना लागू होणारा शारीरिक निकष की उपोषण केलं की शुगर लेवल खालावते, परंतु सर्वसामान्यांचे निकष मनोज जरांगे पाटील यांना लागू कसे व्हावेत? कारण मनोज जरांगे पाटील हे असामान्य आहेत, सर्वसामान्यांचे निकष त्यांना लागू होत नाहीत. उपोषण करूनसुद्धा त्यांची शुगर लेवल वाढलेली आहे. म्हणून रोहित पवारांनी काळजी घेण्याची गरज आहे. त्यांना ज्यूस पाजताना त्या ज्यूसमध्ये वाढीव शुगर नसेल किंवा हा ज्यूस फार गोड नसेल याची काळजी रोहित पवारांनी घेण्याची गरज आहे. त्यांना शुगर फ्री ज्यूस द्यावा, जेणेकरून त्यांचं उपोषणसुद्धा सुटेल आणि त्यांच्यावर कोणतं शारीरिक संकटसुद्धा येणार नाही. उपोषण सोडवताना फक्त रोहित पवार यांनी त्यांच्या कानात सांगावं, म्हणजे जरांगेंच्या कानात सांगावं की सत्तेवर आल्यानंतर आम्ही मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ. एवढं सांगितलं की विषय संपला. मनोज जरांगे पाटील टुनकन तो ज्यूस पितील आणि पुन्हा एकदा नव्या दमाने महाराष्ट्राचा दौरा करायला लागतील. पुन्हा एकदा लोकांना सांगायला की मराठ्यांचे शत्रू कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. शरद पवारांनी 50-60 वर्ष सत्ता राबवली तरी शरद पवार मराठ्यांचे शत्रू नाहीत. शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, परंतु देवेंद्र फडणवीस हे कोलदांडा घालत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना गाडायचं, त्यांना पाडायचं, त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या मित्रपक्षांचा पुरता काटा काढायचा आणि या विधानसभा निवडणुकीतसुद्धा त्यांना जबरदस्त लोळवायचं. आणि यानंतर चुकून माकून समजा जर मवियाची सत्ता आली, शरद पवार यांच्या हाती पुन्हा एकदा सत्तेची सूत्र आली, मग काय? मग देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देता येणार नाहीत. मग शिव्या द्यायच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. शरद पवारांना तर आरक्षण द्यायचं आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षण देऊ देत नाहीत, आरक्षणामध्ये कुलदांडा घालतात. आणि नंतर दिल्लीमध्ये जायचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाडण्याची भाषा करायची, त्यांना शिव्या घालायच्या आणि त्यांच्या विरोधात उपोषण करायचं. म्हणजे विषय सोप्पा आहे. जर महायुतीची सत्ता जाऊन महाविकास आघाडीची सत्ता आली तरीसुद्धा उपोषणाचा प्रश्न लोंबकणारच आहे. फक्त मनोज जरांगे पाटील सध्या ज्यांना शिव्या घालत आहेत त्यांना निवडणुकीनंतर कदाचित शिव्या घालू शकत नाहीत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या घालाव्या लागतील जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर. याचा अर्थ या उपोषणाचं पूर्णपणे नियोजन होण्याची आवश्यकता आहे. सध्याचं उपोषण थोडा वेळ मागे घ्यायचं. जेव्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुका घोषित होतील तेव्हा पुढचं उपोषण जाहीर करायचं. ते उपोषण केल्यानंतर थेट उपोषण तेव्हा जेव्हा निवडणुकांचा अखेरचा टप्पा असेल. मग हे उपोषण निवडणूक संपेपर्यंत सुरू राहणार आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस कसे खलनायक आहेत, भाजपला कसं पाडायचं, कसं गाडायचं, महायुतीच्या 113 आमदारांना कसं लोळवायचं, याबद्दल जनतेमध्ये बोलत राहायचं, माध्यमांच्या समोर बोलत राहायचं आणि शरद पवारांचा जय जयकार करत राहायचं. अर्थात मनातल्या मनात. कारण शरद पवार हे आरक्षणाचे खलनायक आहेत असं जरांगे पाटलांना वाटत नसलं तरी महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना हे सत्य माहिती आहे. तेव्हा रोहित पवार अंतरावली सराटीमध्ये कधी जात आहेत, मनोज जरांगेंना शुगर फ्री ज्यूस कधी पाजत आहेत, याची तमाम महाराष्ट्र वाट पाहतो आहे. आम्हीसुद्धा वाट पाहतो आहे. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल, पटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.